शहाणा थोडक्यात वाचलास असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असा सवालही त्यांनी केला। सभा झाली असती तर निवडून आला असतास का असा थेट सवाल अजित पवार यांनी रोहित पवार यांना विचारलेला आहे। अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावलेला आहे। रोहित पवार आणि अजित पवार यांची प्रीती संगमावर भेट झालेली होती आणि त्यावेळेला अजित पवार यांच्या रोहित पवार पाया पडले आणि त्यावेळेला रोहित पवारांना अजित पवार यांनी टोला लगावला। माझी सभा झाली असती तर काय झालं। पाया मी माझे ते काका आहेत, विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे, एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता, पार्टी त्यांची। आज आमदारकी जर बघितली, सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता। तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या। दर्शन घे, दर्शन काकाचं मला थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं। दर्शन घे, दर्शन काकाचं मला थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय झालं।